फॉर्म भरतोय की पॉसिबल नाही ना. ऍक्टिव्हिटीज वाईज बघा ना, त्यांनी अभ्यास करायचा का तुमचे पेपरचे फॉर्म भरत बसायचे, आता रिसिप्ट मिळवत बसायच्या, काय करायचं त्यांनी? त्यांच्याकडे फॉर्म भरून काढलेला किती डिस्टर्ब आहेत बघा ना. झाला आहे 100% पोरांची तुमच्याकडे पेशा तुम्ही भरलेला आधार तुम्ही गेली तुम्ही फौजदारी नंतर होईल. पोरांचं काय होणार बघा संदीप, ह्या मी पालकांच्या मागणीवर येणं माझ्या फौजदारी केल्या या आराम पोरानं विचार करा. सगळं मानतोय आणि आपल्या मुलाला नुकसान करतोय आणि त्याला येऊ स्वामीला आहे. 18 तास पोरं अभ्यास करत राहू. त्याला येऊ स्वामीला बघा. अभ्यास करत पोरं 18 तास पोरांचं नुकसान करतात, सोडणं नाही पाहिजे. काय पोरांचं सगळं काय करता तुम्ही? काय करा तुम्ही आमच्या काय करा पोरांचा आमच्या पोरं 18 तास अभ्यास करा. तुझ्या आई ना तुझ्या 18 तास अभ्यास करा. पोरं राहण्याच्या मंदिर काय करू आम्ही? काय करू आम्ही? 18 तास अभ्यास करा. तुम्हाला पोरांचं नुकसान करता लेखा हो. पोरांचं नुकसान पोरांची तुमच्याकडे पेशा तुम्ही भरलेला असा अर्थ झाला. चोरी केली तुम्ही, पोराचं नुकसानाला जबाबदार कोण राहणार? पोराचं नुकसान होणार नाही याच्यामध्ये. आता त्यांनी मॅथचा अभ्यास करणार का बायोलॉजीचा सांगा. तुम्ही काम करा, पण आता हे निस्तरणार कसं? पोरांचं भविष्य निस्तरणार कसं? फॉर्म भरतोय की पॉसिबल नाही ना. ऍक्टिव्हिटीज वाईज बघा ना, त्यांनी अभ्यास करायचा का तुमचे पेपरचे फॉर्म भरत बसायचे, आता रिसिप्ट मिळवत बसायच्या, काय करायचं त्यांनी? त्यांच्याकडे फॉर्म भरून काढलेला किती डिस्टर्ब आहेत बघा ना. डिस्टर्ब झाला आहे. चूक ते झालेली आहे माझी. काय चांगलं नाही, लक्षात घ्या. बरोबर आहे, चूक झाली. मी गेली 6 वर्ष या सोसायटीत असेल. माझ्याकडे असं एकदाही कधी झालेलं नाही. आता झालं आणि पोरांचं नुकसान झालं, त्याला काय करतो? नुकसान होणार नाही सर, नुकसान होणार नाही. आम्ही 1-1 तास मोजणार नाही की किती तासात सकाळपासून किती वेळ उभा आहे, किती तास उभे सांगा, हे नुकसानच आहे ना. असं कसं म्हणू शकता? मानसिक त्रास वेगळा. आई वडिलांना समजेल आता काय करायचं. पैसे वापरले, पैसे नाही वापरली. त्यातलं संस्थेचं कोण आहे? संस्थेचं कोण बरोबर आहे काय? तुमचंच आहे. पहिलं चेअरमन साहेब यायला कशावर तुम्ही त्या विद्यार्थ्यांच्या फॉर्मवर काय केलं? सह्या केल्या डुप्लिकेट स्वतः मुलांच्या. सर 10 ते 15 बघितले, ज्याचा फोटो वेगळा आहे, नाव वेगळा आहे, सही वेगळा आहे, विषय वेगळे. नाही, विषय वेगळे झाले. फोटो त्यांना 10वीचे लावायला लागले, त्यानंच केले होते सगळं. बोर्डाला जो शाळेला विद्यार्थ्याची सही बदलाचे अधिकार शाळेला दिले कुणी? विद्यार्थ्याची सही बदलाचे अधिकार शाळेला दिले कुणी? शाळेला नाही, त्यांनीच केले. स्वतः विद्वान झाले ना. प्राचार्य याच्यावरती असणार नाही. ज्युनियर कॉलेजला उपप्राचार्य म्हणून काम करतो. असं चालणार नाही ना. कोल्हापूर हे शिक्षणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ठसा उठवणार आहे. आणि अशा केसमध्ये परवा दिवशी जर पोरांची परीक्षा असेल तर तुम्ही आत्ता त्यांना फॉर्म भरा, तुमच्या पद्धतीनं बायोलॉजी पाहिजे का मॅथ्स पाहिजे ती करा, ऑफलाईन काम करा आणि मग आम्ही नंबर देतो, नाही चालत. तुमच्या दोघांच्या फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता तुमच्या वरची अथॉरिटी कोण आहे? तेच आता मी स्वतः चेक करते. मग आपण बोलून घ्या आणि याच्यावर दोघांच्यावर फौजदारी करून टाका. तर पोरांचं भविष्य चांगलं लागत असेल याला का सोडायचं? हा पहिला इश्यू. आता आम्ही मीटिंग करून चेअरमन वगैरे सगळे येत आहे. लगेचच
कशावर तुम्ही भूमिका अगोदर घेतली हे आहे? काय करतो त्या मुलांचा विषय अगोदर मी ठेवतो वर्गात जातो सगळं रेकॉर्ड करतो एकदा अगोदर मुलांच्या ज्या काही विषयावर पूर्ण करूया आणि मग ह्याच्यावर दोन बोलतो पद्धतीने कुठलीच आमची अडचण नाही मग मॅनेजमेंट कुठं पण बघणार काही रिसिव्ह करून बसणार आहे दिले झाले ओके म्हटलं आम्ही लक्ष दिलं नाही मग ज्यावेळी ह्याने आजच आम्हाला करते त्यांनी सुद्धा ते काय बघितलं नाही म्हणजे त्यांना विचारलं त्यांना तेच सांगितलं त्यांना विश्वास ठेवला विश्वास तुमचं काम चालत नाही काम बघायला पाहिजे मॅडम शाळेच्या बाजूने तुमची भूमिका क्लिअर करा हे कशामुळे झालं तुमची भूमिका क्लिअर करा काय तुम्हाला वाटतं कशामुळे झालं त्याला जबाबदार कोण सरांनी पालकांनी शाळेमध्ये कॉन्टॅक्ट नाही केला ते ह्यांच्या संपर्कातच फक्त राहिले आणि त्याच्यामुळे त्यांनी फॉलोअप दिला आमच्याकडे रजिस्टरला डॉक्युमेंटेशन सगळे फॉर्म काही अकॅडमीमधली आहेत त्याच्यामुळे तिथनं कॉन्टॅक्ट करून त्यांनी सगळे डॉक्युमेंटेशन वगैरे जमा करून घेतले आपल्याकडे रजिस्टरला त्यांची सगळ्यांची नोंद नंबर जे काही आहे ती माझ्याकडे जेवढी 80 विद्यार्थ्यांची आहे ती सगळी आहे त्याच्याप्रमाणे मुलांना बोर्डाचे फॉर्मची तारीख डिक्लेअर केल्यानंतर बोर्डाचे फॉर्म भरायचे म्हणून नोटीस दिली त्यानंतर त्यांनी फॉर्म आणून जमा केले ते इन्चार्ज असल्यामुळे ऍडमिशनच झालेले नाही परस्पर पैसे वापरले गेले ह्याला जबाबदार ह्याची आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलेला आहे काही विद्यार्थी आपल्या शाळेतून फॉर्म म्हणजे ते घेतलेले आहेत त्यांच्याकडून फीस किंवा फॉर्म त्याची यांनी आम्हाला आज सकाळपर्यंत यांनी कौस्तुभ कुलकर्णी हे जे कॉलेज इन्चार्ज आहेत त्यांनी आम्हाला ही कल्पना दिली तुमच्या सुपरविजन अथॉरिटी असताना तुम्ही क्रॉस चेक कधीच नाही केलं आपल्या वर्गामध्ये एवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांची फीस झालेली आहे अकॅडमीची मुलं असल्यामुळे ते कॉलेजला प्रेझेंट तुमच्या इथं लागते ना अकॅडमीची सुद्धा हो ती तेवढीच मुलं येतात सर जेवढी नोंदला आहेत ना ऍडमिशन झालेल्या प्रत्येकाची अटेंडन्स ती कंपल्सरी 20-25% असल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येईल 75 बरोबर ॲब्सेंट ते मला सांगा ज्यावेळी तुमच्याकडे ॲडमिशनला एखाद्या असं होऊ शकतो की आपण 25 मुलं आली बरोबर आहे 25 पैकी 5 अकॅडमीचे आहेत 20 डायरेक्ट आहे तर 5 जणांची नावं तर तुमच्याकडे आलेली असतात म्हणजे 25 जणांचे पैसे तुमच्याकडे आलेले असतात हे क्रॉस चेक व्हायला पाहिजे होतं तुम्ही केलं का ज्यांचे पैसे आमच्याकडे जी मुलं ऍडमिशन 3 टक्क्यात आहेत मॅडम ऍडमिशनला आलेल्या मुलांची नावं ऍडमिशन मिळालेल्या मुलांची नावं फी भरलेल्या मुलांची नावं आणि रेग्युलर प्रेझेंटीमध्ये असलेल्या मुलांची नावं 3 याच्यामध्ये मॅडम चेक करावं लागतं आम्ही डॉक्युमेंट्स क्लिअर लागतात ते जे काही डॉक्युमेंट्स भरून आपण ऍडमिशन देतो प्रश्न विचारतो यांनी तुमच्याकडे सगळ्यांचे पैसे भरले नाही भरले पण तुमच्या ऍडमिशनला ती नावं दिसत होती ना कॉलेजची फी पेंडिंग आहे सर हे क्रॉस चेक केलं का ती जी आली आहे त्यांना कॉल पण केले होते तुम्ही कधी क्रॉस चेक केले आम्ही फीच्या फॉलोअपमध्ये क्रॉस चेक कधी केलं सांगा फीचं क्रॉस चेक कधी महिना दीड महिना त्याच्या म्हणजे महिना दीड महिना तुम्ही पण पैसे वापरले संस्थेत जमा होतात संस्थेचं अकाउंट आहे शाळेचं त्यामुळे जे पालक फी भरतात त्यांचे पैसे जमा होतात ज्या पालकांनी पैसे भरले म्हणून सांगितलं बरोबर आहे काही पण पालकांनी तुमच्याकडे आलेले भरले नाही कुठेही असू पैसे दे. भरले त्यांच्याकडे सो ह्यांनी आज मला या विद्यार्थ्यांचे पैसे जमा करतोय मला म्हणजे सांगा किती पैसे यांनी वापरले एक मिनिट मॅडम एक सिंपल प्रश्न तुम्हाला समजले का एखाद्या पालकाने 95 पैसे भरले असेल तरी तुम्ही 1.5-2 महिन्यापासून समजले म्हणता तुम्ही त्याला कॉल केला विमला गोयंका ज्युनियर कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना घेऊन प्रचंड गदारोळ उलटलेला आहे काही विद्यार्थ्यांना अजूनही रिसीट मिळालेले नाहीत मंगळवारी 12वीचा पहिला पेपर आहे तरीसुद्धा आज अखेर काही विद्यार्थ्यांना रिसीट मिळालेल्या नाहीत काही विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट बदललेत म्हणजे बायोलॉजी द्यायच्याऐवजी मॅथ्स टाकलं आहे मॅथ्सच्याऐवजी बायोलॉजी टाकलेलं आहे रिसीट डुप्लिकेट आलेले आहेत आणि याच्यातले जवळपास 50 विद्यार्थी म्हणजे पटसंख्या 120 50 विद्यार्थी या 50 विद्यार्थ्यांची फी गोळा केली आहे एकूण 70 विद्यार्थ्यांची फी जमा आहे 50 विद्यार्थ्यांची फी आज अखेर जमा झालेली नाही म्हणून बोर्डाकडनं त्यांना कदाचित चुकीच्या पद्धतीची रिसीट आली असतील
हा सगळा प्रकार लक्षात घेऊन आज काही माझ्या पत्रकार मित्रांनी याच्याबद्दल मला विचारलं, आम्ही आलो आणि हे प्रकरण समजून घेतलं आणि या जे अध्यक्ष आहेत बोर्डाचे क्षीरसागर साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि याच्यावर लगेचच उपाय करूया या उद्देशानं ज्या मुलांचे सब्जेक्ट बदललेले आहेत अशांचे फॉर्म पुन्हा एकदा भरून बोर्डाकडे देऊन त्यांच्या रिसीट मिळवून द्यायसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मंगळवारपर्यंत जो पहिला पेपर मंगळवारी असणार आहे त्याला सगळ्या विद्यार्थ्यांना रिसीट मिळेल, त्यांच्या सब्जेक्टप्रमाणे त्यांना परीक्षा देण्यासाठी संधी मिळेल अशा पद्धतीची यंत्रणा आज आम्ही इथं राबवलेली आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच याच्यामध्ये यश येईल. ह्या सगळ्या गोष्टीला फॉलोअप अत्यंत महत्त्वाचा आहे. फॉलोअप घेण्यासाठी पालकांच्या 5 जणांची एक टीम आम्ही तयार केली. ती सातत्यानं बोर्डाचे जे काही अध्यक्ष असतील तसेच या विमला गोयंकाचे सेक्रेटरी असतील यांच्या संपर्कात राहून पेपरची जी काही आपल्याला व्यवस्था करायची आहे, पुरवण्या करायच्या आहेत याच्या संदर्भात भूमिका घेतील आणि मंगळवारी मी खात्री देतो की सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सब्जेक्टप्रमाणे परीक्षा देण्याची संधी मिळेल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.